आज स्थायी समितीच्या सभापतीपदी मला इथं काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला महानगरपालिकेत हे काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली। येणाऱ्या काळात जे भाजपला बहुमत मिळालेलं आहे, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी भाजपच्या पक्षावर जे विश्वास ठेवून नांदेडच्या जनतेने बहुमत दिलेलं आहे आणि जे माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जी अपेक्षित विकासाची जी कामे देशासाठी, राष्ट्रासाठी आणि नांदेडसाठी आज माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांना करावायची आहे, ते आम्ही सगळं कविता मुळे मॅडम, दीपक सिंग रावत, आमचे मित्र महेश कनक दंडे, किशोर स्वामी आणि सगळे ज्येष्ठ नगरसेवकांना सोबत घेऊन आम्ही निश्चितपणे इथं विकासाची आणि विशेष करून नागरिकांना जे सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे आणि नागरिकाच्या सेवेसाठी जे नवीन उपक्रम आम्हाला काही करावं लागेल ते त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। माझ्या डोक्यात एकच आहे की आपल्याला दैनंदिन जीवनात जे रोजच्या तक्रारी नागरिकांना करण्यासाठी उपलब्ध नाही, नगरसेवकाशिवाय त्यांना पर्याय नाही। नागरिकांनी नगरसेवकाकडे जावं आणि काम करून घ्यावं ही जी पद्धत आहे ते कुठेतरी बदलली पाहिजे। नागरिकांना थेट महानगरपालिकेला तक्रार करता आली पाहिजे आणि ते सेवा त्यांना मिळाली पाहिजे। यासाठी डिजिटलायझेशन माध्यमातून आपण इंदोरला मी पाहिलो, इंदोरच्या धर्तीवर नांदेडलाही नागरिकांना तशा सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल। नाही, अजून मागील 3-4 वर्षाचे जे गॅप पडलेला आहे निश्चितपणे लिमिटेड सोर्स आहे, पण येणाऱ्या काळात त्यासाठी कसं उत्पन्न वाढता येईल ते आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू। अशा अवस्थेमध्ये आपण सभापती निधी कुठून आणणार, कामं कसे करणं, शहराचा विकास कसा, काय नियोजन आहे? नाही, महानगरपालिकेची तेवढी पत आहे म्हणून तेवढा बोजा आहे। महानगरपालिकेची तेवढी पत नसली तर तेवढा बोजा आला नसता। म्हणून महानगरपालिका इतर मराठवाड्याच्या इतर महानगरपालिके तुलनेत नांदेड महापालिका सक्षम आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात आणखीन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम करू आम्ही।